नमस्कार सर्वांना। बघा, मी माझ्या घराच्या बाजूला वांगे लावलेले आहे आणि पालक भाजी पण लावलेली आहे। त्याच्यानंतर हाय विलायची प्लांट आहे, मी शोवरून मागवलेला होता आणि चांगला ग्रोथ झालेला आहे। बघा, 6 महिने झालेले आहेत त्याला। हा केळीचा प्लांट, हा पण मी शोवरूनच मागवलेला होता, छोटा होता पण आता मोठा झाला। पलीकडे आळूचे पानं, हे बघा वांगे, ही बघा कोथिंबीर, किती छान आलेली कोथिंबीर। कुठल्याही प्रकारची फवारणी केलेली नाही तिच्यावर, रोजच्या रोज आपण खाण्यासाठी थोडीशी टाकलेली आहे। बघा किती सुंदर आलेली। आणि हा लसूण आहे, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेला होता पण तेव्हा तो छोटा छोटा होता, आता थोडासा मोठा झालेला आहे। त्याला पण मी कुठलंच खत टाकलेलं नाही आहे, अगदी शेणखत सुद्धा टाकलेलं नाही आहे त्याला, पण तरी छान आलाय। हा बघा, इकडनं पण आहे, हा बघा। आत्ताच त्याला पाणी टाकलं, मी पाणी भरलं। हा बघा, पोकळा भाजी आहे। ही पोकळा भाजी आमच्याकडे नाही आहे फुलंब्री साईडला, परंतु ही बाहेरचीच आहे। एका मैत्रिणीनं बी दिलं होतं, पण छान आली, चवीला पण छान आहे आणि डिलिव्हरी बाईसाठी पण अत्यंत महत्त्वाची आहे भाजी। डॉक्टर लोक सजेस्ट करतात खाण्यासाठी। आणि हा पा गावरानवाले छान शेंगा आले त्याला पण। याला पण मी फवारणी नाही किंवा खत नाही, फक्त पाणी भरत असते याला। पण घराच्या आजूबाजूला आहे ना, थोडासा भाजीपाला लावत राहते मी, दुसऱ्याचा प्लॉट आहे तर टाकत राहते थोडासा भाजीपाला खाण्यासाठी। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण किंवा टेन्शनमध्ये असतो किंवा खूपच बोर झालेला असतो, तर आपल्या छोट्याशा पर्स बागेमध्ये आलो का आपल्याला छान वाटतं, मनाला मनोरंजन वाटतं। हा बघा, गुलाबाचं फूल किती छान आहे। बघा बघा, निस्वार्थपणे गुलाबाचे फुलं किती सुंदर फुलतात बघा।